सकाळी एक खेपीत नेली होती येऊन म्हणलं आता एक खेप नेली म्हणजे मग स्वयंपाकाला मोकळं. नमस्कार सर्वांना. तर चालली आता माझी तयारी, बोगीची भाजी बनवायची. रात्री काय नाही मी अर्धी तयारी केली आणि बाकीचे राहिलेले आता पण कुठं कापायचे राहिले जास्त. आणि ह्या गेवड्याच्या शेंगा आहेत म्हणजे सक्राती गेवडा याला म्हणायचं. तर ह्या आता सोलून घेणार आहे. ह्या शेंगा म्हणजे अशाच ठेवणार आहे, मी मोडणार नाही. कारण हे शेंग सोलाना म्हणजे प्रत्येक भाज्या कापायच्या, भाज्या त्या उभ्या कापायच्या आणि हे असं शेंग सोलायचं म्हणलं तरी असे सोलायचे आणि असेच टाकायचे. कारण म्हणजे आमच्या आजी आम्हाला सांगितलेलं म्हणजे त्या टायमाला आपलं सोलाय गेलं की म्हणले की नेहमी आपला शेंग सोलाना बनवायच्या वेळेस साखरातीच्या वेळेस ह्या शेंगाचं 2 तुकडं कधीच मध्ये करायचं नाही, अशी सोलून ठेवायची. आपण वर्षातून एकदाच ही भाजी बनवतो. त्याच्यामुळं मग आता या अशाच मी सोलून घेणार आहे. ह्याचा तुकडा अजिबात करणार नाही. आणि जे ज्याच्या दानांनी बारी असं झालेली आहे त्यातलं ते गोळ काढून घेणार आहे. असं कालचा आपला निम्मी अर्धी तयारी केल्यामुळं आता म्हणजे नजीक झालं, पटक्याने उरकन बाजाराचं. पुन्हा रात्री तयारी शेंग सोलाना सोलला नाही मारदा. आणि थोडं लवकर पण उठलोय आज, त्याच्यामुळे मग मेंढर बी गेल्या तर जरा नाश्त्याला. तर आमची चालली आता ही तयारी. कालची तयारी आपली केलेली, आपला हिडीव तो टाकलेला आहे, तो पण जाऊन माग बघा. कोथमीर तर मस्तच गावठी वास येतो या. आलं लसूण आता टिचून घेते या. कढई चुली ठेवून घेतली. कढई चांगली गरम झाली. कार्या आहेत, काळ कार्या किंवा काळ तीळ म्हणायचं, पण हे लंबोळ तीळ. आता तांबूस रंग येस्तोवर भाजून घेतलं कार्या. आता भांड मातीचं चुलीवर ठेवून घेणार आहे. ह्याच्यातच बनवणार आहे मी भाजी. तेल गरम झालं की जिरी टाकून घेणार आहे. जिरी जरा तडतडली की मोहरी टाकते. जिरी मोहरी चांगली तडतडली आणि आलं आणि लसूण चेचून घेतलेलं ते टाकून घेते. आलं झालं, आलं नाही झालं. आता हिंग घेतलाय ते टाकते जरा. लसूण चांगलं तळला, आता कोथिंबीर टाकून घेते. ही लाल काश्मीरी पावडर आहे ती टाकून घेतली 1 चमचा.
हे आपला धनगरी मसाला, हे 2.5 चमचे. चांगला मसाला तळून घेतला. आता भाज्या टाकून घेणार आहे. हे तांबाट आहे, 2 तांबाटे चिरून घेतलेले. आता ह्या जी भाज्या आहेत त्या मस्त अशा सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत. आता हे पावटा आहे, त्याला वरणा पण म्हणतात, ते टाकून घेते. तिकडे त्याला वाल म्हणतात. वाटाणा, हरभरा, त्याच्यातला थोडासा वाटाणा आणि पावटा घेऊन फोडणीचा भात बनवला, म्हणजे मसाले भात. तो नाही, वाटाणा भातच म्हणतात त्याला खरं तर. वाटाणा भात बनवला. आता ही वांगी टाकून घेते. गाजर थोडं कमीच घेतलंय मी, का तर मग भाजी गुळचाट लागते जास्त. हे बोर चिरून घेतले. आता हे साखराती घेवडा. काय काय अशा लांब शेंगा असतात आणि लाल असतात, त्याला बी साखराती घेवडा म्हणतात. आता म्हणजे आम्ही बारीक जाळावर टाकल्या सगळ्या भाज्या. चुली मीठ टाकून घेणार आहे. आता हे शेंगदाणा. आता हे महत्वाचं आपलं मेन तीळ. बसा की खुर्ची कुठे दे खुर्ची. अहो चालच बनवलं. परवा दिवशी बनवलं. परवा दिवशी सांगा धर तुला. तिळगुळ गोड काय घ्या गोड गोड बोला. म्हणायचं ध्यान नाही राहिलं बाय. तिळगुळ गुळ घ्या गोड आणि गोड बोला. धरा तुम्हाला मी. आता ते उद्या ते आता हे चालूच झालं 2-4 दिवस द्यायचं. हा ना, हं. सांगा नाही द्यायशीच खाला बनवलं तशी. एक नंबर लाडू बनवला. हा ना, छान झालेत ना. लय भारी बनवला. मऊ मस्त झाले का. आता मोठे झाले की तिला सगळं टाकायला लागेल. बापूचा पोरगा इथं जातोय ना चावण्यात. चावण्यात जातोय ना. मराठी शाळेमध्ये आहे ना गावात. मराठीमध्ये काल पनवेलला गेलता, लय सरांनी नाव वाजलं. हा ना, काय स्पर्धा होती काय. स्पर्धा होती काहीतरी, त्यांचं ते उड्या व्हायच्या एवढं कसल्या तरी होत्या. हा ना, भारी उडी मारली अजून मग दादा. काय लय जोरात अख्ख्या पोराच्या सरस गेला. आज ना बरोबर जाणार ती. आता येतं त्याला लिहायला वाचता. हा कधी येतोय वाचतोय. बारीक आम्ही वाघाचं कसं काय. वाघाचं वाघ आलाय काल पण होता कराडाला वरच्या डोंगरात. ती काय इकडे पण लोक आदिवासीची म्हणते ते. पडेल बी तिथं नदीच्या पडेल म्हणले ते आला होता, दिसला होता. अहो एक हे ठाकरा किंवा हे होते बेते आता. हा ना, ते कुठं तरी पंच लागलं वाटतं. पंच लागले ते ना, हे म्हणतात का वाईन. हा ना, असं ना. आणि मग बियाच्या इथं गुरपुड आहे तुम्हाला तर उलटलं. हा ना, ते गुरपुडी भीती वाटते. खिंडीत होता कराडा. आम्हाला 2-4 दिवस रातची भीती वाटते. खिंड आहे का. हा जाते रस्ता कराडाला वरच्या. हा अंग त्या खिंडीत आहे डायरेक्ट. तिकडून गाड्या बिड्या रातच्या बंद येतात यायच्या. बंद येतात. हा बिया वाटते नाही तर काय. काय द्यायचं घेता
रातचा इराचा आल्यावर काय हा कुणाला ना. पळायचं तरी हाय तर. कुत्र्याला बी त्याचं कुत्र्याला ताणतोय वाटतं. हा कुत्री काय करणार? कुत्री जाग्यावर घास घेणार. जंगलातला म्हणजे राजा आहे तो. राजा आहे, हा, आणि मग आता एक खोबरा वाईज खिसून घेतला अर्ध्या वाटीतली अर्धी वाटी. आता ती त्याच्यात टाकून घेणार आहे. मस्त अशी भाजी शिजती या. राहिले ना सरत. आता ते कार्या आहेत ते भाजून घेतलेलं वाटून घेणार आहे जरा. आता मेंढर पण आली. मग कशी काय झाली हरी? हरी झाली बरी झाली. बरी झाली ना. हरी म्हणजे नाश्ता. त्याला सकाळच्या पर्यंत नाश्त्याला न्यायची आणि मग बाई जरा थोड्या वेळ बसवायची आणि मग परत मस्त बाकी आज शेंग सोल्याचं बनवलेलं बोगीचं कालवण त्याचा आस्वाद घ्यायचा. आता भाकरी पण करायची नाही. आता एक कार्या जरा वाटून घेते. पाणी घेतलं असतं तर लगेच बारीक झालं असते. पण आता हे कोरडच वाटणार आहे मी. सावली करावाय दाजी तिथं ठोकवायचं. हा हे काय आहे इकडे वाटून घे चांगलं. हा हा तसं बसायला लागणार बरोबर. आता इथं जवळ जाण नाही त्यामुळं मग सावली बनवली किसननी. आता हे कार्याचा कूट केलेला ते टाकून घेते. कोथमीर टाकून घेते आता वरनं. पहिले फोडणीला टाकलेलीच होती. हा वाचला एक नंबर येतो. येतोय बाय. खाली बघ मग ते जाग. सागर तर म्हणतो खाल्या बघा. आजचं शेंग सोल्याचं कालवण हे म्हणजे आपलं रब्बी पेरणीचं हे पीक या टायमाला सगळे तोडणीस येतात आणि मग त्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला सक्रातीला या सणाला भेटतो बोगीच्या. आणि ह्या सणाला त्या भाज्या केलेल्या चांगल्या असतात. इतर वारी करा तुम्ही हा त्या भाजीची चव खाऊन बघा ना. आज केलेल्या भाजीची चव खाऊन बघा. हा ना. वाटून जरी नाही घातलं निश्चित तेलावन मसाल्यावन मिठाव जरी या भाज्या केल्या सगळ्या तरी पण चव वेगळीच लागते म्हणजे भारी. आता खाली उतरून घेणार आहे. तयारच झाली भाजी. खरं तर आपल्या या अजून भाकरी करायच्यात तिला. हा ना मायभूमी मध्ये हे पीक आपण घेतलं जातो रब्बी पिकाचा आणि मग ह्या टायमाला त्याचा आपण आस्वाद घेतो. ह्या सक्राती या सणाला बोगी दिवशी त्यानंतर मस्त बाकी सावली करून बसला होता. मग आता काय करायचं गडीभर बसायचं. हा? आता खाली उतरून आणि घेणार. मातीच्या भांड्यात असल्यामुळे त्याचा वास पण अगदी एक नंबरच येतोय. घामघामट येतोय. हा मग काय मला दम हा खायचं की आता झालं भाकर केली. आता भाकरीला तवा ठेवलाय. आज तिळाच्या भाकरी चालल्यात आता माझ्या बनवायच्या. बाजरीला तीळ लावून भाकर केली की त्या भाकरीचा मोठा मान आहे आजच्या दिवशी.
सागरने कोंबड्या पण सोडल्या जरा उशिरा. सागर साईडला घे ना. बघ बाळा वर कर. सागरने काहीतरी काम करतोय. करतो ना. आता ही जरा अजून मोठीच झाली. हिच्यापासून बारीक पाहिजे थोडी. बारीक बारीकच करतात भाकरी, तरी मोठाच झाला उंडा. थोडा अजून बारीक पाहिजे. आता असं परत वरनं तीळ टाकून पाणी लावून घेणार आहे मी. कोंबड्या जरा लवकर सोडल्या. लवकरच सोडतो की सकाळच्या बारीवर ठेवल्या त्या गडीवर डाळून जरा लांब जात्यात नाही. मुंगस आहे तिथं मुंगस. काल मी 3 मुंगस बघितली आहेत रेल्वेच्या पडायला साईडला. एक मोर चाललेलं 2 बाक तिची माग. हा पिल्लू मुंगस आहेत लय म्हणून डाळून ठेवले. लांब जात्यात सकाळच्या सोडल्या की. आणि मग असं वाटतं एखादा आपण इकडे या कामात नादावल्या तिकडे जाय खायला यायचं एखादा. असं होतंय ना. त्यामुळे बा नाही थोड्या आज उशिरा पण सोडल्या. कोंबड्यासारखेच हाणायला लागतात मग. निवड दावून घ्यायचं आणि जेवून घ्यायचं. हा ना. परत मग मेंढराला टाइम होतो. भाकरी ओरखल्या आणि शेंग सोल्यांचं कालवण पण झालं. अगदी मस्त बाकी वास येतो या. हा ही भाजी म्हणजे अशीच रबरबीत करायला लागते. हा ना. म्हणजे खेंगाट बरस का याच्यामध्ये भाज्या असल्यामुळं त्याचा वास पण अगदी मस्त बाकी येतोय. तर आता देवाला निवद दावून घ्यायचा. पाय पडाय की येतो. अर्चना काकडा कुठं भेटल्या? काकड्या मळ्यात मला पांडा दाजीने बी आणल्या ना. हा त्याने पण काय काय आणल्या होत्या. आलच नाही घेऊन. त्याला म्हणलं जीवन जातो काय तू थांबला नाही, तू लगेच गेला. थांब म्हणलं नाही थांब. तर आज्या तिळाच्या भाकरी आणि शेंग सोन्याचं कालवण खेंगाट बोगीची भाजी आणि भोगीची भाजी. बरीच नाव आहेत. हायत ना. तर लेकुरवाळी भाजी, लेकुरवाळी भाजी. इकडे वाटाणा भात. बर मग ती लेकुरवाळी खा की व्हायची. कारण थोडीशी खा. एकच घास आहे तुकडा. हा करायचे. तू ते हे काकडे साईडला ठेवून ह्यात काकड्या किती का मस्त बघे आजची मातीच्या भांड्यामध्ये बनवलेली भोगीची भाजी. लिंबू काकडे की सागर. थोडीशी भाकर खा की. भाकर खायची असते देवाची असते. ह्याच्यात बी तीळ घातलेलं आहे. तसं काय नाही भातात बी. मस्त बघे वाटाणा भात पण बनवलाय आज. भात नाही दिसता तुला. बर तुझ्या मनाने बाबा ज्या आवडीने खायचं त्यांनी खा. हा ना. प्रत्येकाची आवड बिवड असते ना. हा ना. त्याच्या आवडीने त्याला भातच खायचा नाही. सागरला हा आरच्या काकडे पण भारीच कापली. पाण्यात का टाकलं?
शेंगसाला नाही एक नंबर झाला आजचा. मस्त बघा झाले अगदी आजचं बोगीची भाजी. भात पण जोरात झालाय. सागर कशी काय आजचं का? अगं अर्चना तडाखा लावला काकड्या कापायचं. अर्चना काकड्या मग खायला लागते म्हणल्यावर कापायला पाहिजे की बरेच आहेत. लय कवळी काकडी जोरात द्या. बऱ्याच का पिशवी भर चांगल्या पांढरा दाजीने बी आणल्या होत्या मगाशी. सागर खाता त्याला म्हणलं जीवन चालतं काय थांबला नाही. नाही थांबला. भांडा भरायचं काम करायला. सगळा एवढ्या काय खायचं नाही तू. सगळ्या काय घेऊ नको खेळ काय करू नको. ते खेळायचं नाही ते खायचं आहे. मग अर्चना हा कशी काय आहे भाजी? मस्त. बा नाही कसं काय शेंग सोलाचं कालवण? चांगले. तुम्ही रात्रीचं निमार्ध काम करून ठेवल्यामुळं आता लवकर झालं. राखलं ना तर मग लय वेळ गेला. लय टाइम लागला असता. हरभरा बिरभरा शोधायला ते गाठ लय टाइम जातो. हा ना. मग दोघीने आम्ही चुरून घेतलं रात्री. टमाट्यामुळे मस्त आंबस आंबस लागते हा ना. भाजी. हम्म.